आज आपण पाहणार आहोत मालिकेत एकदम धमाकेदार आणि ट्विस्टने भरलेला भाग। या भागामध्ये अक्षय, रमा आणि संपूर्ण मुकादम कुटुंबाने रेवाला धडा शिकवण्यासाठी आखलेली गुप्त योजना आता हळूहळू पुढे सरकताना आपल्याला दिसणार आहे। दुसरीकडे रेवा देखील तिच्या मनात वेगळीच योजना घेऊन मुकादमांच्या घरांमध्ये सुसंस्कारित सून बनण्याचं नाटक करताना दिसणार आहे। त्यामुळे आजच्या या मालिकेमध्ये खरी मजा येणार आहे। आजच्या भागाची सुरुवात होते ती मुकादम कुटुंबाच्या गुप्त मीटिंगपासून। घरामध्ये अक्षय, रमा, आनंद, आजी, मयुरी आणि बाकी सगळेजण बसलेले असतात। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळीच अशी उत्सुकता आपल्याला दिसते, कारण सकाळी जे काही घडलं होतं त्यानंतर आता रेवाने मुकादम कुटुंबावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे, हे सगळ्यांना समजलेलंच असतं। आनंद मोठमोठ्याने हसायला लागतो। तो म्हणतो की रेवाने जेव्हा अक्षयचं नाव इतक्या तोऱ्यात घेतलं ना, तेव्हा मला खरंच वाटत होतं की आता ती सप्तपदी घेऊनच घरात येणार। त्याच्या या बोलण्यावर सगळेच जण मोठमोठ्याने हसायला लागतात। आजीसुद्धा स्वतःच्या अभिनयाचं कौतुक करत असते। ती म्हणते की मी ज्या पद्धतीने तिला घराबाहेर काढलं ना, ते करताना खरंच खूप अशी मजा आली। आजी पुढे सांगते की इतक्या वर्षांचा राग मनात साठलेला होता आणि रेवासमोर दिसताच तो सगळा बाहेर आला। तिला घराबाहेर ढकलताना तिला खरंच आनंद झाला होता। हे ऐकून सगळेजण पुन्हा हसायला लागतात। आनंद तर म्हणतो की आजीने इतका भन्नाट अभिनय केला की खरंच एखाद्या मालिकेत काम करायला पाहिजे। त्यानंतर अक्षय सगळ्यांना शांत करत म्हणतो की आता आपल्याला खूप सावध राहायचं आहे, कारण रेवा हुशार आहे, ती सहजासहजी कोणाच्या जाळ्यात अडकणार नाही। रमा देखील सगळ्यांना समजावून सांगते की आता प्रत्येकाने आपली भूमिका व्यवस्थित निभावली पाहिजे। जर कुणाकडून थोडीशी चूक झाली तरी देखील सगळा प्लॅन आपला फसणार आहे। यानंतर मावशी, अंतरा आणि जुन्या आठवणींचा विषय निघतो। सगळे एकत्र बसून गप्पा मारतात। मानिलीला आपल्या दोन्ही सुना आणि मुले एकत्र पाहून खूप आनंद होतो। यानंतर डोहाळ्यांच्या विषयावरती मजेदार प्रसंग घडतो। काव्याला पापलेट आणि सुरमई खायची इच्छा होते। हे ऐकताच नंदिनी आणि जीवाला त्यांचे जुने दिवस आठवतात। नंदिनीला रात्री अचानक पापलेट खायची इच्छा झाली होती आणि जीवाने रात्री उठून तिच्यासाठी पापलेट बनवलं होतं। त्या आठवणीने दोघांचे डोळे पाणवतात, पण ते स्वतःला सावरतात। यानंतर पुस्तकांचा विषय समोर येतो। काव्या नंदिनीला तिचं ते पुस्तक हवं असल्याचं सांगते, ज्यावर तिने स्वतःच्या नोट्स लिहिलेल्या असतात, पण ते पुस्तक अपघातामध्ये हरवलेलं असतं। आता नंदिनी आणि जीवासमोर नवीन संकट उभं राहतं। पुस्तक कुठून आणायचं? जर खरं सांगितलं तर संशय येईल आणि खोटं बोललं तर आणखी अडचणी वाढतील। जीवा नंदिनीला सांगतो की एक खोटं लपवण्यासाठी 1000 खोटी आपल्याला बोलावे लागतात, आणि खरंच आता त्यांच्या आयुष्यात तसंच काहीसं सुरू झालेलं होतं। भागाच्या शेवटी मात्र एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो। रात्री उशिरा दिव्या पार्थला फोन करते आणि ती रडत सांगते की ती नवीन घराबाहेर अडकली आहे। दरवाजा उघडत नाही आहे, आसपास कोणी देखील नाही आहे। तिला खूप भीती वाटते आहे। ती मुद्दाम घाबरल्यासारखं बोलते आणि पार्थला मदतीसाठी बोलवते। पार्थ हे तिचं बोलणं ऐकून चिंतेमध्ये पडतो। आता तो तिच्याकडे जाणार का? काव्याला याबद्दल समजणार का? दिव्या खरंच अडचणीत आहे की ती तिची नवी खेळी आहे, हे पाहणं आता खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे। आजचा भाग भावना, प्रेम, अपराधीपणा आणि गुपितांनी भरलेला होता। नंदिनी आणि जीवाचं दुःख पाहून प्रेक्षकही भावूक झाले, तर काव्य आणि पार्थचा रोमॅन्टिक क्षण चाहत्यांना खूप आवडला। पण या सगळ्या आनंदामध्ये दिव्याची एंट्री पुन्हा एकदा नवीन वादळ निर्माण करताना दिसते आहे। आता पुढच्या भागामध्ये काय होणार? नंदिनीचं गुपित घरच्यांसमोर येणार का? काव्याला सत्य समजणार का? आणि दिव्याचा खरा हेतू काय आहे हे पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।